सर जी पार्किंग कहाँ पे मिलेगा अपने को? टू व्हीलर के लिए मिल जाएगा, जा सकते हैं। बाइक जाऊंगा। मंडळी सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे राम जन्मभूमीमध्ये। राम मंदिर दिसलेलं आहे, राम मंदिर दिसलेलं आहे। मी बाईकने आलो तर माझ्या घरच्यांना इतकी काळजी होती, तर हे तर चालत जात आहेत, तर त्यांच्या घरच्यांना किती काळजी असणार आहे। श्रीराम जन्मभूमी तीर्थस्थळ 3 किलोमीटर। आणि इथे जेवढं पण मी बघितलं आहे ना, लोक चालता चालता आरामात चालतात रस्त्यातून, कारण त्यांच्यासाठी हा कॉमन रोड आहे। आपल्यासाठी हा नॅशनल हायवे आहे, पण त्यांच्यासाठी हा साधा त्यांच्या गावातला रस्ता आहे। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। सुप्रभात मंडळी, जय श्रीराम सगळ्यांना। तर मी आता आहे लखनौमध्ये आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि मी जे पण दिवस राईड करतोय तर प्रत्येक दिवशी 5 वाजता उठतोय। त्याच्यानंतर रात्री थोडंसं एडिटिंगचं काम करतोय, एडिटिंग करता करता झोप लागते आणि सकाळी मोबाईल हातामध्ये। आणि आतासुद्धा मी ड्रोनमधलं फुटेज ते लॅपटॉपमध्ये कॉपी करतोय, तर काल करायचं राहिलं होतं, काल पण अशी झोप लागली। तर व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी 1 दिवस एक्स्ट्रा घेतलेला आहे मी, कारण जास्त घाई करून पण उपयोग नाही, कारण आपला व्हिडिओ पण वेळेत आला पाहिजे। तर आज आहे दिवस 4था आणि हा कंटिन्यू व्हिडिओ आहे। तर आता मी सकाळी व्हिडिओ एडिट करून अपलोड करून दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी याच हॉटेलमधून अपलोड करणार आहे, कारण इथे वायफाय आहे। कारण जो तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला तो मी सकाळ ते संध्याकाळ म्हणजे रात्रीपर्यंत अपलोडला ठेवला होता, पण तो 10-12 तास का अपलोड झालाच नाही। तर त्याच्यामुळे हॉटेलमध्ये येऊन वायफायसाठी थांबावं लागलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। अयोध्येला आपण पोचू आणि पोचल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनाचा वेगळा व्हिडिओ बनवू। तर भेटूया आता डायरेक्ट सगळी तयारी झाल्यानंतर। तर जय श्रीराम। 1 hour later. तर मंडळी हा कंटिन्यू व्हिडिओ आहे आणि आता मी लखनौमध्ये आहे आणि इथे याच्यासाठी थांबलो आहे की आपल्याला व्हिडिओज एडिट करून अपलोड करायचे होते। तर आता मी हा दुसरा व्हिडिओ अपलोडला लावलेला आहे आणि इथे मोबाईलचं नेटवर्कसुद्धा लो आहे आणि सकाळपासून वायफायवर लावलं आहे। तर आता 2 ते 2.5-3 तास झाले, हा 80% झालेला आहे। तर आज मी पोचणार आहे अयोध्येला। तर या कंटिन्यू व्हिडिओमध्ये आता तुम्हाला थोडेसे रस्त्याचे शॉर्ट्स दाखवतो, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण पोचूया फैजाबाद अयोध्यामध्ये। तर चला, जय श्रीराम। तर मंडळी फायनली आपला लगेज पॅक झाला आहे आणि आता मी आहे हॉटेल ग्लोबल इन लखनौ येथे। तर हा हॉटेलचा थोडासा व्ह्यू देतो तुम्हाला। तर हे असं मस्त 3 स्टार हॉटेल आहे। तर आपली रुस्तमसुद्धा फुल रेडी आहे आणि याच्या दोन्ही टायरमध्ये हवा प्रेशर मी आता भरलेलं आहे, ते व्हील कॅप काढून। आणि आता पुढचा प्रवास आपला 120 किलोमीटरचा आहे आणि या हॉटेलमध्ये फक्त मी वायफायसाठी म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थांबलो होतो। तर आता आपला 2.5 तासाचा प्रवास आहे, तर आता जाऊया आपण अयोध्येला। चला। तर मंडळी आपण कानपूरमध्ये घेतलेला झेंडा आता लावला आहे मी, आता आपण पोचणार अयोध्येमध्ये। तर जय श्रीराम, जय श्रीराम। तर चलो, जय श्रीराम आपको भी। चला, तर आजचा प्रवास आपला सुरू करूया। ओम साईराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मस्त हॉटेल होतं पहिलं, जे आपण इंदोरमध्ये राहिलो होतो ना त्याच्याहून लाख पटीने चांगलं होतं आणि 1000 रुपये घेतले। आणि हॉटेल बाहेर पडताच आपल्याला लागलेला हायवे आणि इथून आता आपल्याला 125 किलोमीटर जायचं आहे। आपण रात्री गेलो असतो ना तर हे सगळं दृश्य मिसआउट झालं असतं। आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आता वाजलेत 10:55 म्हणजे 11 वाजलेत आता।
आणि माझं इतक्या लेट निघण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला लागणारा टाईम. आणि जर लो क्वालिटीमध्ये अपलोड केला ना तर लवकर अपलोड होतो. लवकर म्हणजे 2-3 तास तरी लागतात. आणि आताचे व्हिडिओ 4K क्वालिटीमध्ये नाही अपलोड केलेत, कारण एक व्हिडिओ 15 ते 16 GB व्हिडिओ आहे. तर एवढं आपल्याला शक्य नाही. इथे इतकं नेटवर्क स्लो आहे की एक पूर्ण दिवस गेला माझा व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये. तर थँक्यू हॉटेल ग्लोबल इन, तुमच्या वायफायमुळे आपल्या दर्शकांना वेळेवर व्हिडिओ अपलोड करायला मिळाला. तर जर कोणी लखनौमध्ये इनकेस हायवेला राहत असेल तर इकडे येऊ शकता, मस्त ऑप्शन आहे. तर मस्त अशी लखनौ सिटी. आणि या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आहेत, इलेक्ट्रिक सवारी. आणि रात्री बरीच ट्रॅफिक होती या रस्त्याला. बरं झालं आपण रात्रीचा प्रवास नाही केला. आता झपाझप निघून जाऊ. 11 वाजलेत. 12, 1, 1:30 म्हणजे 1:30-2 वाजेपर्यंत पोचू आपण अयोध्येमध्ये. सर्वत्र इलेक्ट्रिक रिक्षाच आहेत. क्या बात आहे, एक नंबर. तर मंडळी, हा आहे अहमदापूर टोल प्लाझा. अहमदापूर टोल प्लाझा आपण क्रॉस केलेला आहे. आणि आपल्या रामललांची अयोध्या आहे 80 किलोमीटर. अर्ध्या तासात मस्त असं आपण चालवलेलं आहे. 40 ते 45 किलोमीटर. चलो रुस्तम अपनी रफ्तार में. पडलं कोणतरी, ठोकलं. ओ माय गॉड, कोई तो ठोका है. बापरे. तर रामलल्ला, त्या आंटीला लवकर बरं कर. आपण छान प्रे करू आपल्या सबस्क्रायबर्सकडून. चुकी गाडीवाल्याची पण असू शकते किंवा मध्ये येणाऱ्याची सुद्धा असू शकते. आता काय सांगू नाही शकत, कारण इथे जेवढं पण मी बघितलं आहे ना, लोक चालता चालता आरामात चालतात रस्त्यातून. कारण त्यांच्यासाठी हा कॉमन रोड आहे. आपल्यासाठी हा नॅशनल हायवे आहे, पण त्यांच्यासाठी हा साधा त्यांच्या गावातला रस्ता आहे. त्याच्यामुळे ते एकदम व्यवस्थित आरामात चालतात. त्यामुळे आपण त्यांना दोष नाही देऊ शकत. आपल्या गाडीचा कंट्रोल आपल्याकडे पाहिजे आणि नजर संपूर्ण रस्त्याकडे अशी तिरकी पाहिजे, तिरकी. Few moments later. तर मंडळी, 1 तास 20 मिनटं कंटिन्यू आपण आता लखनौपासून चालवलं आहे आणि 85 किलोमीटर्स कंप्लीट झाले. आणि आता मी आहे फैजाबाद हायवेच्या बाजूलाच. आपण आता चहा प्यायला थांबलो आहे, कारण आपण डायरेक्ट अयोध्येमध्ये नाही जाणार आहे. फैजाबादमध्ये आपल्या मित्राचं एक घर आहे, तर त्याच्या घरी आपण आज वस्ती करणार आहे. आणि आता चहा पिऊया आणि डायरेक्ट पुढचा प्रवास करूया. तर मंडळी, इथे पांडे धाबा आहे आणि इथे मस्त अशी चाय, एक नंबर टेस्ट, फुल कुल्हडवाली. आणि आत्तापर्यंतची जी चहा प्यायलो ना, सुपर्ब चहा आहे, म्हणून दुसरी चहा घेतली. आणि इथे गमचासुद्धा घेतला, कारण रामललाच्या दर्शनाला थोडंसं ट्रेडिशनल वेअर करायचं आहे मला. तर आपण एक कुर्तासुद्धा आणला आहे. तर आता हा चहा पिऊया, मस्त एक नंबर आहे. मुंबई से स्कूटी पे ही आ रहा है. हाँ, चलो, जय श्री राम. तर आता आपल्याला ज्याच्या घरी जायचं आहे त्याच्याशी फोनवर बोलणं झालं आहे.
आया मैं वो घर के जो कपड़ा बाहर लटका है वही है क्या? आंटी छोटू का घर कौन सा है? छोटू छोटू लाल कौन सा ये? और बाहर कोई धुओ रहे क्या? छोटू लाल? अच्छा, ओ सुनील मुंबई में काम करता है बराबर। हाँ हाँ, अच्छा इधर ही है क्या? अच्छा यही घर है। 1 hour later. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आता मी आहे तहसीनपूर, उत्तर प्रदेश येथील फैजाबादमधील तहसीनपूर या गावामध्ये. तर आपला मित्र संकेत गाडे, तर त्याच्या फॅक्टरीमध्ये एक माणूस काम करतो सुनील करून, तर त्याचं इथे घर आहे. तर इथलं हे गाव पाहू शकता तुम्ही, किती मस्त सुंदर आहे. आणि मी या घरी थांबलो आहे. तर हे त्या सुनीलचं घर आहे. आणि आता माझी तयारी वगैरे संपूर्ण झालेली आहे आणि आता मी निघतोय अयोध्याच्या राम मंदिर येथे. आणि या तहसीनपूरमधून 25 किलोमीटरवर आहे राम मंदिर. तर इतर कोणत्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आपल्या मित्रापैकीच एक घर आहे जवळ, तर मी विचार केला आपण तिकडे राहूया आणि इथलं गावातलं जीवनमानसुद्धा बघूया आणि रात्री इथल्या घरचं जेवणसुद्धा जेवणार आहे. तर आता जाऊया आपण अयोध्या नगरीला आणि इथून थोडासा मोठा ब्लॉग. तर चला आता जाऊया आपल्या रामललाच्या नगरीमध्ये. तर याच्या घरापासूनच इथे बोर्ड लावल्यावर अयोध्या नगरी में आपका स्वागत आहे. आणि पुढेच टोल नाकासुद्धा आहे. या टोल प्लाझाचं नाव आहे रहुनाई टोल प्लाझा. तर याच्यानंतर डायरेक्ट आपण अयोध्या नगरीत. आणि बघू शकता इकडे बरेच बस वगैरे भरून आलेले आहेत. तर समजा मला उशीर झाला तर माझ्यासोबत सगळे चार्जिंग ॲसेसरीज वगैरे मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक टी शर्टसुद्धा घेतलेला आहे. तर थंडी तर जबरदस्त असणार आहे. चला बघूया किती काय भाविक आपल्याला भेटत आहेत. आणि होता होईल तेवढा आज संध्याकाळी जास्तीत जास्त एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. तर स्टार्ट टू एंड ब्लॉग नक्की बघा. तर सगळ्यांनी सुरुवातीलाच रामलल्लाचं नाव घेऊया. तर सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. बोलो राम सिया राम, बोलो राम सिया राम. तर मंडळी आता अयोध्येला आपण पोचतोय. तर आपल्याला काही अशी पदयात्री मंडळीसुद्धा दिसत आहेत. याच्या मागे काहीतरी लिहिलं आहे, पैदल यात्रा. क्या बात, सॅल्यूट सॅल्यूट. मी बाईकने आलो तर माझ्या घरच्यांना इतकी काळजी होती, तर हे तर चालत जात आहेत तर त्यांच्या घरच्यांना किती काळजी असणार आहे. कारण चालताना या गाड्या कशाही चालतात, त्याच्यामुळे कधी ठोकर लागू शकते. श्रीराम जन्मभूमी तीर्थस्थल 3 किलोमीटर, नया घाट 5 किलोमीटर. क्या बात आहे. जय श्रीराम जय श्रीराम. फायनली आपण अयोध्या नगरीत आलेलो आहोत. क्या बात आहे मंडळी. सगळं तुमच्या सपोर्टमुळे आणि घरच्यांच्या नातेवाईकांच्या आशीर्वादामुळे सगळं हे मी करू शकलो आहे. आणि असाच सपोर्ट तुमचा आता येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओजना असू द्या. तर मंडळी आपल्या ब्लॉगमधून बघून घ्या इथले सुंदर रस्ते, किती मस्त. असं अजूनही काम चालू आहे काय काय डागडुजी करण्याचं. पण हॅट्स ऑफ टू ऑल. राम मंदिर दिसलेलं आहे, राम मंदिर दिसलेलं आहे. राम मंदिर दिसलेलं आहे, राम मंदिर दिसलेलं आहे. आता इथे नाही थांबू शकत. ओ काय यार, धगधग वाढली, धगधग. क्या बात आहे, स्वप्न पूर्ण झालं आज.
जबरदस्त, डोळ्यात चटकन पाणी आलं डोळ्यात. याला विचारूया पार्किंग. सर जी पार्किंग कहाँ पे मिलेगा अपने को? टू व्हीलर के लिए मिल जाएगा, जा सकते हैं हाँ बाइक जाओ। और रहने के लिए व्यवस्था है कुछ? हाँ, अंदर होटल और लॉज गेस्ट हाउस वगैरह है, मिल जाएंगे। अच्छा धन्यवाद जी. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, सगळेजण चालत वगैरे जाणार आहे. आता 360 शॉट लावे आपला. मंडळी सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे राम जन्मभूमीमध्ये. बघून घ्या सफाई वगैरे काय प्रॉपर सगळं चालू आहे. आणि जे व्हिडिओमध्ये बघत होतो मी, इथे लंगर आहे फ्रीमध्ये, आपल्या खायची व्यवस्था जेवणाची होऊन जाणार. आणि सगळ्या दुकानांची युनिफॉर्मिटी आहे एकदम, सगळं सेम कलर सेम बोर्ड. क्या बात है यार. आतमध्ये टू व्हीलर तर जाते आहे. टू व्हीलर जाते आतमध्ये, ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. सगळे राम भक्त, क्या बात आहे. सियावर रामचंद्र की जय, एकच नारा होऊ दे. तर इथे पण पुढपर्यंत जाते. बापरे, इथे लंगरला लाईन खूप आहे. बापरे केवढी गर्दी आहे. पार्किंग हो जाएगी इधर? पार्किंग नहीं है, पार्किंग पीछे है, पार्किंग पीछे। पीछे है पार्किंग. ओके थँक्यू. तर आपण एक राऊंड मारूया आणि जाऊया. तर हे आहे मेन गेट. जय श्रीराम जय श्रीराम. अरे बापरे जबरदस्त. काय जबरदस्त गर्दी आहे, जबरदस्त अपेक्षेच्या पलीकडे. तर आता आपण गाडी पार्किंग करूया. नो ड्रोन झोन, ड्रोन नाही उडू शकत आणि नो पार्किंग आहे इथे. तर माझ्या मते रिटर्न घेतलेलीच बरी आहे. काय गर्दी आहे, जायचं कुठून. बाप रे. थांबलोच आहे कधीपासून दादा. तर मंडळी आपल्या व्हिडिओ कॅमेरामधून पाहून घ्या.
सर पार्किंग रहेगा इधर किधर अंदर? तर बरंच शोधल्यानंतर आपल्याला इथं पार्किंग भेटले आणि राम मंदिरापासून ही अंदाजे 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता व्यवस्थित सेफ पार्क करूया. तर इथे बऱ्याच अशा बाईक्स आहेत. Soon after.